आम्हाला ना आचार्य खूप आचार्य बरं ठीक आहे, जे काय असेल ते. आम्हाला ना आचार्य कारण की आम्हाला झालेला आहे आणि असं कधीच झालेलं नाही. थोडं जास्त हां, शिकवण्यावर सांग. हा गमी मास्तर का शिकवते? आम्हाला ना आमचे गमे सर आल्यापासून 7वीत आम्हाला चांगलं इंग्रजी वाचता येऊ राहिलं आणि जी मी त्यांच्याकडून शिकवले एवढं इंग्रजी ते मला खूप चांगलं यायला लागलं आणि मी इंग्रजी वाचायला सुद्धा लागले आणि मला थोडं थोडं इंग्रजी पण समजून राहिलं जे बोललेलं ते आणि मला इंग्रजी बोलायला सुद्धा शिकायचं आहे. अजून काय सुधारणा करावं त्यांनी शिकवताना? आळडून नाही, खवळू नये किंवा अजून काही असेल तर सांग. जे गमे सर आहे ना ते चांगलं शिकवते, ते हानीत नाही मारीत नाही, याच्यामुळे सगळे मुलं त्यांच्याकडून थँक्यू, दिस इज गुड फीडबॅक. आणि आमच्या शाळेचे जे क्रीडा शिक्षक आहेत श्री संदीपजी मागाडे सर, आज मुलांना नियमितपणे या प्रकारे सेवा दिली जाते अतिशय आनंदाने. पहा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांचं जे तेज आहे त्याच्यावरून कळतं तुम्हाला किती छान मन लावून प्रत्येक काम करतात ते. आज मटकी भात हा मेनू आहे. सर्व मुलं रांगेमध्ये सर्व शिजवलेला उत्कृष्ट प्रकारे पोषण आहार घेत आहेत. सर्व मुलांचे चेहरे पण खुश दिसतात. आणि आमच्या शाळेतली एक गायिका उत्कृष्ट वैष्णवी, तिचं काहीतरी म्हणणं आहे मागाडे सरकडं. हां, काय म्हणायचं होतं? वा वा वा, वेडी का ताटलंय मोठं आणलं. पोटभर जेवा रे. चला, पत्रकारासारखं आज कसं वाटतं तुम्हाला? आजचं वातावरण कसं आहे आपल्या शाळेत? हां बोल. कशामुळे बरं, काय बदल झाला असा? अधिकारी येणार आहे म्हणून आमची शाळा बदलली. क्या बात आहे. हां, तुमची काय प्रतिक्रिया आहे का? आज काय वातावरण आहे? हां, अच्छा, म्हणजे असे अधिकारी पथक रोज यायला पाहिजे का? अरे पण जे पथक नाही तर आपण हे मनाने करू शकतो का नाही? का नाही करत बरं मग? खरंच का काय? हे तर मोठं आश्चर्य झालं. मग सर लोक वाढायला ती काय तिकडे तरी रांग लागली, कुठे गेले वाढणारे? हे असे आज रांगेत बसलेत आणि आज त्यांना एवढा आनंद आलाय, त्यांना असं वाटतं आज सर लोक वाढणारे. खास वैष्णवीची प्रतिक्रिया होती आणि तिचं असं मत आहे का असं रोज पथक घ्यायला पाहिजे, शिक्षक लोकांना रोज धाक द्यायला पाहिजे. आणि आज बदल झाला तो म्हणजे शिक्षक लोक सुद्धा कामाला लागले आहे ना. हां हां, बोला. आपल्याला बदलच नाही होऊ शकत. बदल काय करायचं आपल्याला? आपण टाइम नाही घेतो एवढं, हे की नाही? कशावरून तुला वाटलं बरं? पथकाच्या लोकांचा फोटो काढू पण. या, स्वागत तुमचं. हां, हो मी केली पण ना पथक आहे म्हणून मी केलेली नाही. मला वाटलं मदत करावं म्हणून. मला तर माहिती आहे पथक आहे, पण जर हे म्हणलं रोज करतो रोज करू आपण, व्यायाम होईल आपला, आहे की नाही? पेपर झाला, 2-2 वर्ष पेपर होते. मोर्चा आपण 6वीच्या वर्गाकडे वळूया. तिथे 6वीची गँग बसली, त्यातली आमची अनिशा अतिशय हुशार, लय भारी डान्स करते, प्रतिक्रिया स्पष्ट देते. तुझं काय मत आहे? आज काय वाटतं तुम्हाला? रोजच्यापेक्षा काय बदल? वर्गाला झाडू घेतले नाही का? हां, अच्छा, असं तुम्ही रोज करता? आज का केलं मग?
अच्छा साहेबाचा धाक कोणाला आहे? पोरांना एवढा धाक आहे, त्यांनी धूळ फरशा उकडू झाडून घेतली आणि आता जेवायला सुद्धा एवढे रांगेत बसलेले सगळे. पूर्ण 6वी अ ना 6वी अ ची गँग आहे. ईद श्रद्धा डान्सर, तिची जोडीदार ही मारामारी करते. तिचा बोर्ड तिकडं गावामध्ये लावलेला आहे. पलीकडं तिच्या बालमैत्रिणीची गँग बसलेली तिकडे, त्यांचे डबा झाला वाटतं खाऊन पूर्ण. याला काय म्हणते माहिती ब्लॉग. हां, ही तिची भांडकुदळ मैत्रीण कोमल, तिचं नाव कोमल आहे. हां, अरे संध्याकाळी पाठीमागं आम्ही सकाळी बरंच खुरपायचं काम केलं. असं रोज काही काम धंद्याने आम्हाला गावात जर कोणाला काही काम असेल तर आम्हाला सांगा, आम्ही खुरपायला येतो. घेऊन येतो. तिकडं मागं आलिया भट आहे, आलिया शेख आहे. पाठीमागं तुझं काय नाव आहे? भक्ती तिकडं शेवट. या वर्गाचं इतिहास भूगोल माझ्याकडे आहे. भूगोल आमचा गोल झाला ते म्हणून मी अभ्यास करतो आणि इतिहासाला यांना कंटाळा येतो. आज 1 नोव्हेंबर आहे आणि आमच्या शाळेमध्ये रोज एवढे छान मुलं रांगेत उभे राहतात भात घेण्यासाठी सुद्धा. आणि थांबा आता ऊन पडलेलं असताना सुद्धा यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद दिसतो. काय झालं काही कळा ना मला आज. हे तर साब हे बाई यश एकच्या पुढं ताट नाही खायला उपाशी तरी सुद्धा काही टेन्शन ताटीवर राहिलं. इकडं आमचा दुसरा मित्र प्रशांत, त्याच्या तब्येतीचं रहस्य तो खुश असते आणि समोर भात पहा बघ ताट तो अर्धाच राहिलेला आता. आणि याचा उलटा परिणाम मुनज्जम मोड होतो, त्या बिचाराला खायलाच राहत नाही. पलीकडे सौरभ आहे, एक चतुर चष्मेवाला, एकटा बामटा आहे हो, बरोबर नाही. कसं खातो पा हे खाऊ बाटली पाण्याची आणली ना, पाण्याची बाटली. आणि तिकडे हा इंग्रज आमचा सौरभ वरा पान. आणि इकडे हे जोडी इकडं आमच्या वरातली आठवीच्या वरात मिन्नात आणि सार्थक आणि कम लपला. आज बहुत सगळे मुलं खुश आहे आमच्या, तसे रोजच असतात. ऑल इज वेल टुडे. खुशी आहे आज बहुत घाई जेवून आली. आणि ही का अशी इकडे हिंडते आपण तिला विचारू. इथं नजमा आहे आणि 5वी 6वी तिथं कोणी पळालं नाही, पण आमचे पोरं 8वीचे पळताना दिसतात आम्हाला. का दिसतात आज एक आश्चर्य आहे. इकडं पाठीमागे खुशी, इकडे पाठीमागे समोर इथं नाही दिसणार. कोणाच तरी फोन आला आहे आणि इकडे गँग आहे आमचे. आता इथं जेवायला ताटच दिसत नाही, इथं बारीक डबे सगळे. हे आमच्या 8वीची मुलं एवढे हुशार, अभ्यास करायला भूक लागती, एकाच्याही समोर ताट दिसणार नाही. आणि खिचडी सगळ्यांच्या ताटात खिचडी, बहुतेक यांनी डबे सकाळीच संपवले असणार, त्याशिवाय एवढे दम धरत नाही. हां खरंच आता यांनी डबल जेवण केलं. भेटूया उद्या पुन्हा एकदा. असंच होतं की नाही. टिल देन बाय बाय. या शाळेतील माझे सहकारी मित्र कला शिक्षक, त्यांनाच माहिती ते नेमके कोणते शिक्षक आहेत. ते अनेक दिवशी शिकवतात, शासनाने काय आणलं केलं माहीत नाही. बोरे सर, सचिन बोरे सर यांनी नुकताच जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. खूप मोठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. त्यांचं ड्रॉइंग अफलातून पाहण्यासारखं असतं. पुण्याच्या FITI ते शिकलेत, सो दॅट्स रिअली ग्रेट थिंग. पण आज एक लय मोठा बदल झाला. आज त्यांच्या गळ्यामध्ये महाशासनाचे आयकार्ड आहे. असं का झालं? ही प्रतिक्रिया आहे आज. का बोलताना असं रोज व्हावं असं वाटतं. आज विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली की असे कमिटी समिती रोजच यावी शाळेमध्ये. आता हे उत्स्फूर्त प्रतिक्रिया मुलांची खरे आम्ही कौतुक केलं विद्यार्थ्यांचं सुद्धा. आणि चांगली गोष्ट आहे, चांगले बदल होत असेल सुद्धा. 100% असं रोज आलं तर काहीच हरकत नाही. वेलकम, स्वागत. परंतु याच्यावर छान एक उपाय पण छान सांगितलं आमचे जे मुख्याध्यापक ठेवणार सर त्यांनी मुलांनाच, की हे तुम्ही मनाने रोज करू शकता. आम्ही रोज सूचना येतो. हे जर रोज तुम्ही मनाने केलं तर कोणाच्या बाहेरच्या धाकाची गरज नाही. आपण सगळे स्वतः मनाने सगळ्या गोष्टी करू शकतो. पहा बरं आज किती छान स्वच्छ आणि सुंदर असं वातावरण आहे. टिकवण्याचा प्रयत्न करू आम्ही. अजून काही उत्स्फूर्त प्रतिक्रिया येतील. जोपर्यंत कमिटीत जात नाही तोपर्यंत प्रतिक्रिया चालू राहतील. ओके, सो टिल देन बाय.